हाय. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज ना मी आठवडीच्या पूर्ण भाज्या घेऊन आली आहे. मी नाही, म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणल्यात. मला नाही टाइम मिळत. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय भाज्या आणल्या ते पटकन क्विक. हे बघा, ही शेपू आणली. इथे ना एवढी फ्रेश भाजी मिळते ना, मस्त. शेपू. दुसरी भाजी दाखवते. हे आठवड्याला आणून ठेवलं ना तर खूप सोयीस्कर पडतं, काही टेन्शन राहत नाही. कोथिंबिरी जुडी बघा किती मस्त आहे ना, हिरवीगार आहे एकदम. बघा, हा किती मोठी पण आहे. 20 रुपयाला जुडी आहे. मेथी बघा, 20 रुपयाला जुडी. तुमच्याकडे मिळते का अशी? आमच्या इकडे खूप फ्रेश भाज्या मिळतात. हे बघा, या झाल्या 3. अजून दाखवते. इथे तर खूप मोठी आहे. हे बघा, पिशवीच भरून आहे. ही लाल माठ आणली आहे. लाल माठ ही खूप छान असते. यात आयर्न खूप असतं, तुम्ही खाऊ शकता. स्वच्छ आहे एकदम मस्त. आम्ही जिथून घेतो ना तिथं स्वच्छ पण भाज्या मिळतात आणि रिझनेबल रेट मध्ये. हा आणलाय कढीपत्ता बघा, मस्त. हा, मस्त वास येतोय, खरं सांगते. अशा आहे. तर ह्या आणल्या शेवग्याच्या शेंगा, मस्त पैकी. याचा मी सांबर पण करेल, किंवा मग आपलं डाळ फ्राय मध्ये पण केलं ना, खूप छान होतं बरं का. तुम्ही पण ट्राय करा. ही केळी आणले ते अश्विकसाठी. फ्रुट्स अजून आणतो आम्ही, पण आता फ्रुट्स नव्हते अवेलेबल फ्रेश, म्हणून मग आम्ही उद्या आणू, कधीतरी आणू. उद्या परवा आणता येईल. हे बघा, भेंडी. भेंडी तर एवढी फ्रेश आहे बघा, फ्रेश फ्रेश आहे एकदम. टोमॅटो एकदम गावठी टोमॅटो आहे. एक नंबर टोमॅटो आहे, मस्तच. गाजर आहे. गाजर तर मला लागतच. हा, दर आठवड्याला मला गाजर लागतातच. हे एवढे गाजर इनफ आहेत मला. पाव, अर्धा पाव, पाव काय आहे माहित नाही, तेवढे गाजर मला इनफ पडतात. पण मी प्रत्येकामध्ये गाजर घालते. हे बाळासाठी मसाज ऑइल आणले त्यांनी. आणि भोपळा, सगळ्यात महत्वाचा भोपळा. भोपळ्याची भाजी पण मस्त लागते बरं का. बघा किती फ्रेश भोपळा आहे बघा. त्या काकूंनी किती छान भोपळा दिलाय, मस्त कट करून दिलाय. आणि आश्विकला तर प्रत्येक आता याच्यात देतो मील मध्ये. संध्याकाळचं त्याला भोपळा आणि ती भाताची डाळीची पेज असते. अजून एक, हे मशरूम. मशरूम पण एवढे फ्रेश मिळतात ना तिथे. आणि तुम्ही आहे ना, मशरूम खात नसेल तर पक्का खा, एवढी टेस्टी भाजी होते ना याची. मी तर आता पनीर आणायचं कमी आणि मशरूम जास्त आणते. म्हणजे आमच्याकडे असतात. आद्विकला खूप जास्त आवडतात मशरूम. तुम्हाला आश्विक आणि आद्विक मध्ये कन्फ्युज होईल. आश्विक माझा छोटा मुलगा आहे आणि आद्विक माझा मोठा मुलगा आहे. कारली. मला कारली लग्नाच्या आधी आहे ना, या अशा एक पण भाज्या नाही खायची मी. फक्त मेथीचीच भाजी मला आवडायची, भेंडी पण नाही आवडायची. आणि आता लग्नानंतर मला अशा भाज्या बघूनच असं वाटतं कच्च्याच खाऊ का काय. बघा किती फ्रेश भाजी आहे कारली. म्हणजे इनफ होते. असं याच्यासोबत असं वरण भात केला आणि फक्त कारल्याची भाजी कांदा टाकून हिरव्या मिरचीतली, मस्त लागते बरं का. बटाटे आणलेत. मी कशी करते ना, आठवड्यापुरतं भाज्या आणते. यातल्या जर उरल्या थोड्याशा तर मग त्यानुसार आणायचं, पण असं जास्त नाही आणत. त्या आठवड्याला लागतातच. संध्याकाळचा राईस नसला तर आपली पालेभाजी केली, भाकरी केल्या तरी होतं. हे बघा, मस्त भारी आहे ना. वटाणा पण काढून ठेवते. आणि वांगी. वांगी अर्धा पाव आणलेत वाटते यांनी. हो, वांग्याचं एक टाइमाचं कालवण होईल एवढं बस आहे. बस आहे, कारण मी एखादंच वांग खाते आणि त्याला बस एका टाइम. आद्विक तर वांग खात नाही, त्याला बटाटा टाकते वांग्यात. वांग बटाट्याचं कालवण केलं ना काळ्या मसाल्यातलं, एकच नंबर. आणि त्यात गरम गरम बाजरीची भाकर आणि हा वाटाणा परत. सो आहेत एवढ्या माझ्या भाज्या, ज्या मला आता साफ करायच्या. तर हे बघा, मी अशा भाज्या भरून ठेवल्या. ते सगळ्या तुम्हाला दाखवत्या पटकन. अरे बापरे, पडेल. यात आता मी प्लॅस्टिकच्या पिशवीत मेथी भरली आहे आणि मग ती डब्यात ठेवली आहे. तर ती सगळी साफ करूनच ठेवलेली आहे. आणि मस्तपैकी याच्यात ती भेंडी आहे ना, भेंडी पण किती फ्रेश आहे बघा. भेंडी पण याच्यात ठेवली, खाली पेपर टाकलाय मी. आता मी आज पहिल्यांदाच पेपर टाकलाय, टाकत नाही. आता बघू, ओलं नाही झालं म्हणजे बरं, फ्रीज मध्ये ठेवायचंय. आणि याच्यात मी कारली आणि वांगी ठेवले. हे बघा, हे ना डबे खरंच खूप सोयीस्कर पडतात. मस्त. एवढं आपण पिशव्या पिशव्यांमध्ये भरून ठेवतो ना, त्यामुळे ना ते कोणत्या पिशवीत काय ठेवलंय आणि अर्धे तर आपण विसरूनच जातो. राहून जातं की अशी काय, जर आता एवढ्या भाज्या घेतलेल्या असेल तर.
यात बघा भोपळा असा कापून ठेवलाय, साल नाही काढली आहे, फक्त कापून ठेवलंय असं. म्हणजे कसं आश्विकला मी देत असते ना त्याच्या सॅरलॅक्स मध्ये टाकून, म्हणजे जे तांदळाचं आणि डाळीचं बनवलंय त्याचं असं किसून टाकायला इझी पडतं. आणि आम्हाला पण भाजी करणार आहे याची मी, एकदा आमची भाजी पण होईल आणि आश्विकचं पण होतं. आणि यामध्ये आहे शेपू. याच्यात पण मी शेपू मस्त स्वच्छ करून निवडून ठेवली आहे, जेणेकरून काय होईल ना, जेव्हा पण मला आता, कारण मला अश्विकमुळे भाजी साफ करायला टाइम नाही मिळत, मग आम्ही असं आठवड्याला आणलं ना तर मिस्टर पण मला हेल्प करतात, तर त्यांच्यासोबत हेल्प करून मग ते त्यांच्यासोबत भाजी साफ करून हे असं भरून ठेवते मी. याच्यात कोथिंबीर आहे. कोथिंबीर पण खूप जास्तच मोठी होती जुडी. हे बघा किती फ्रेश आणि छान राहतात बरं का, या डब्यात पण भाज्या फ्रेश राहतात, कोथिंबीर पण खूप फ्रेश राहते. आणि आता लास्ट टाइम मी कोथिंबीर आणलेली तर ती मला एक आठवडा, पुढे 2-3 दिवस गेले, भरपूर दिवस गेले. आता याच्यात वटाणे सोलून ठेवलेत. हे बघा वटाणे, रेडी करताना पटकन असं करता येतं. आता मसाले भातच खायला आम्हाला वटाणे लागतात. याच्यात हा मिठाईचा डब्बा आहे, पण याला मी यूज करते, मी असे डब्बे भाज्या ठेवायला यूज करते. बघा त्यात शेवग्याच्या शेंगा अशा कापून ठेवल्या, ते अजून दाखवते. यात शिमला मिरची ही माझी मागच्याच आठवडे, पण बघ किती फ्रेश आहे अजून, कारण हे अशा डब्यांमध्ये ठेवलं ना फ्रेशच राहते. ही लास्ट आठवड्यातली आहे. ही अशी मी सँडविच वगैरे किंवा मग आपलं नूडल्स वगैरे बनवले तर मी त्याच्यात घालते. हे गाजर, यात तुम्हाला अर्धे गाजर पण दिसेल. हे बघा हे गाजर मी यूज केलेलं आहे. आणि बघा हे गाजर किती छान वाटतं ना, मस्त असं मला असंच ठेवायला आवडतं. आता सगळं पडलं. हे बघा कढीपत्ता पण असा मस्त काढून ठेवला ना, खूप दिवस जातो, जवळजवळ 15 दिवस तरी जाईल मला हा. याच्यात बीट आहे. बीट मुळात तुम्ही सोलत नाही, कारण मी त्याला टाईट करून बसवलंय, तसं तो निघणार पण आहे. हे काय बसून ठेवलं. यात बीट आहे. आणि याच्यात काय, याच्यात मी मशरूम साफ करून ठेवलेत. मशरूम साफ करायला खूप टाइम लागतो, म्हणून मग मी काय करते ना, याच्यातच असं साफ करून ठेवते. वरची साल काढायची, मशरूम साफ करायला आहे ना तुम्हाला इझिली काढता येते. यातली आहे ना वरची अशी साल काढून घेतली ना तर मस्त असं व्हाईट दिसतं. मग याचे तुकडे करून आपण पनीरची भाजी कशी करतो तशीच मशरूमची भाजी करायची. मस्त मस्त लागते, कमी तेलात पण होते, छान लागते. आता हे आलंय, आता आल्याला मी असंच ठेवलंय, आलं पण आहे हे ओपनलीच ठेवणार आहे. आणि झालं. टोमॅटो हे मी अशी याच्यात ठेवले, ते मस्त वाटतं ते ना. टोमॅटो मला खूप आवडतात, कच्चे पण खातो आम्ही ना, कापून असे सलाड करून, त्यामुळे लागतातच. आणि लाल माठाची भाजी मी पिशवीतच ठेवली आहे, कारण ही आता मला संध्याकाळी करायची, म्हणून मी ती कुठेच ठेवली नाही, अशी वरच्यावरच ठेवणार आहे. सो एवढंच होतं माझं आजचं. भाज्या मस्त निवडून साफ करून ठेवल्या, ते आता आठवड्याची माझी टेन्शन मिटलं. दोन्ही टाइमाचं टेन्शन. बघा भाज्या तर साफ केल्या, आता हा कचरा मला गोळा करायचा आहे. हा घरात जो एवढा घाण झाले एवढी, ती मला साफ करायची आहे. हा अजून किचन मध्ये पण भांडी पडले, ते हे असं पडत नाही माझं, पण आज जरा अश्विक मध्ये सुटलं ना, त्यामुळे जरा लेट झाला. मशीनचे कपडे सुकत घालायचे, ऑलरेडी 1 वाजले गेलेत. काही नाही, 1:30 वाजेपर्यंत मी सगळं कव्हर करून घेईल. सो कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? जर आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईक पण करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर मला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.